या आहेत महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन नागपुरात दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलकांनी नागपूरला हैदराबादशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 रोखून धरला आहे। यासह इतरही 4 मोठे महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। बच्चू कडू यांच्या एकूण 8 मागण्या आहेत, त्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे। सरकार वारंवार आश्वासने देते, पण अद्याप कर्जमाफी झालेली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। मुझे लगता है देवा भाऊ को हमारे किसानों का खून ज़्यादा पसंद है। वो चाहते हैं कि जितने दिन ज़्यादा रुकेंगे उतने ज़्यादा तड़पेंगे। तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही। महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन आता जोर धरू लागले आहे। नागपुरात कर्जमाफीच्या मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू करत आहेत। त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, पण सरकार केवळ आश्वासने देत आहे, त्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही। मंगळवारी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नागपूरला हैदराबादशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 रोखून धरला होता। सरकार वारंवार आश्वासने देते, पण कर्जमाफी आणि दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। बच्चू कडू पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे ही आमची मागणी आहे। सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना 6000 रुपये द्यावेत आणि प्रत्येक पिकावर 20% बोनस मिळावा। मध्य प्रदेशात शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरू आहे, पण महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना नाही। इथे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पूर्ण भावही मिळत नाही। मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही। त्यांनी सांगितले की सध्या 1 ते 1.5 लाख शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर आणखी सुमारे 1 लाख शेतकरी नागपूरच्या दिशेने येत आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे।